काय होतंय? तिचं काय? चमचा तापला असेल म्हणून. काय केलंय? अरे हो, पुरणपोळ्या आणि कटाची आमटी नाही का? कसली? कटाची आमटी. चालू द्या, सुगंध तर बरा येतोय. या नयनताराचा ना मला खूप हेवा वाटतो खरंच. कशी नोकर माणसं ठेवलेली आहेत, तोंडात ना शब्द येत नाही. सगळ्यांनी असे काहीतरी लावतात ना तोंडाला ठेवी काय. आणि तिकडे तिकडे म्हातारा म्हातारी त्यांचं तर तोंड चांगलंच सुटलेलं आहे. तिकडे नाही शांतता. राणी आजी अगं बाई, हे छान. बरं दिसतंय. काय ह्याच्यात? वाफाळलेला भात, वर जिरं घातलेला. बरं आहे, बरं आहे. सुगंध तर चांगला आहे. भाजी अगं बाई, वाफ तशीच राहू देत. गरम गरम वाढायला बरं वाटेल ना. घे. राणी आजी तू माहितीये का, माझं ना डोकंच फिरलंय ग. ही कमी टमी सतत माझ्या रिक्षा मागे 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 फिरत असते. एवढं काय असतं तिला? मला एवढा राग आला ना, मला त्या कमीला असा लेसन शिकवायचा. लेसन. हो रजा, नको काळजी करू. सांगते ना मी तुला, तोही बंदोबस्त मी करणार आहे. माझ्या चेहऱ्याला काळं फासते याची शिक्षा तिला नक्की मिळणार. बघ तू. आणि काल जो काही प्रसंग झाला ना, ते पत्र जे हरवलं, कसं काय हरवलं की कोणी अदलाबदल केली माहिती नाही मला. पण मला तर या कमळीची शंका येते, हे नक्की तिचंच काम असणार. आता मला सांग ना, गौरीने लिहिलेली आधीची पत्र आणि हे पत्र, या दोघांमधलं हस्ताक्षर सारखं कसं काय येईल? आणि गौरी इथे असणं शक्यच नाहीये. काय गे? ऐ साधना, सुगरण, काय आमचं बोलणं काय लपून छपून ऐकतेस काय? जा जा जा, बाहेर सगळी माणसं खोळंबली आहेत, वाट बघतायत. कमळीला बरोबर धडा शिकवणार आहे आज. तिच्याकडनं सगळ्या गोष्टी कशा अशा वदवून घेणार आहे. ते रेड्याकडून नाही का, माहितीये का स्टोरी? नाही नाही, ज्ञानेश्वरी, माझं पण काही डोकं फिरलंय. असं वदवून घेणार आहे. खरं खरं काय असं, अशी काय नशा देणार आहे ना तिला. त्या नशेत तिला असं वाटलं पाहिजे ना की सगळं ब्रह्मांड तिच्या भोवती असं गरा 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 फिरतंय.